आणि गणेश गीते माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतायत। माघारीसाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना गोकुळ गीते हे अद्यापही नॉट रिचेबल आहेत आणि अशातच आता गणेश गीते हे माघार घेत आहेत। त्यांच्यासोबत गिरीश महाजन यांनी काल चर्चा केली होती आणि त्यानंतर अर्ज मागे घेत असल्याचं गणेश गीते यांनी सांगितलेलं होतं। अनेक जे महायुतीतले नेते होते ते देखील आज त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि शेवटचा अर्धा तास आता शिल्लक असताना बाकी असताना अर्ज माघारीसाठी आता गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतायत। दरम्यान गणेश गीते हे जरी माघार घेत असले तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अद्याप नॉट रिचेबल आहेत। अपडेट जाणून घेऊया तर शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, गणेश गीते हे आता माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतायत, काय घडामोडी घडतायत, काय अपडेट मिळतायत? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत राजकीय हायव्होल्टेज ड्रामा आहे तो सुरू झालेला आहे। गणेश गीते हे माघार घेणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि ते या ठिकाणी आता माघारीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे नेते सुधाकर बडगुजर आणि काही प्रमुख जे स्थानिक नेते आहे भाजपचे ते पोहोचलेले आहे। एकूण जर बघितलं तर गणेश गीते हे माघार घेणार आहे, मात्र गोकुळ गीते हे अद्यापपर्यंत नॉट रिचेबल आहे। गोकुळ गीते नेमके कुठे आहे? गणेश गीते हे त्यांना गेल्या 2 तासांपासून त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची देखील चर्चा झालेली नसल्याचं समोर येते आणि त्यामुळे गोकुळ गीते हे अद्यापही नॉट रिचेबल आहे। एकूण जर बघितलं तर गणेश गीते हे माघार घेणार आहे आणि गोकुळ गीते निवडणूक लढतील अशी शक्यता जी आहे ती सध्या तरी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते। शुभम, गोकुळ गीते यांच्यासोबत संपर्क साधण्याचा कसा प्रयत्न केला जातोय? गणेश गीते यांची तर माघार आपल्याला पाहायला मिळते, गणेश गीतेंकडनं गोकुळ गीतेंशी काही संपर्क साधला जातोय का? कारण अवघी 28 मिनिटं आता शिल्लक आहेत। नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत गणेश गीते यांचे प्रयत्न गोकुळ गीते यांच्या सोबत संपर्क होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर बघितलं तर गणेश गीते हे त्या ठिकाणी जे महायुतीचे नेते आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेले आहेत, त्यांच्या बैठकीला देखील पोहोचलेले होते। एकूण बघितलं तर या नाशिक मधल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी बोललेले आहे। एकूण जर बघितलं तर त्यांचा वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या घरी देखील ते त्या ठिकाणी जाऊन आलेले होते, मात्र अद्यापही गोकुळ गीते हे मिळून आलेले नाहीत। त्यामुळे गणेश गीते हे आता या ठिकाणी स्वतःची माघार आहे ती माघार घेण्यासाठी पोहोचलेले आहे। अजूनही त्यांचा फोन या ठिकाणी सुरू आहे, वरिष्ठांची चर्चा सातत्याने ते करत आहे, मात्र गोकुळ गीते गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा आणि गणेश दादा माघार देत आहे, तुला माघार द्यायची आता नाही नाही आपल्याला माघार द्यायची आहे। नाही आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? तुला धमकी कोणी दिली? नाही पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू आणि माघार देऊन टाक। नाही 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 तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। नाही आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची। मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको। गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी। हॅलो 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 बोलतो नका, कन्व्हिन्स करतोय त्याला, मी कन्व्हिन्स करतोय। गणेश दादाशी बोल। तेव्हा हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही रिक्वेस्ट करतोय, आम्ही पक्षाची एक निष्ठा आहे, गणेश भाऊ माघार देते आणि गोकुळ भाऊ बी देतील, पण त्यांनी शिवाय गाड्या करायच्या नव्हत्या। काल काहीतरी बोलले गेले गोकुळ भाऊला, पुन्हा दरडे कुठेतरी काहीतरी बोलले गेले तिथं, त्यांचा बाप वगैरे काढला गेला, त्यांचा बाप जेवून बाप बी माघार देते तिथं जाऊन म्हणे, त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडलेले, बाकी दुसरा काही विषय नाही। आणि गणेश भाऊचा काही विषय नाही। गणेश भाऊ ऐकून घ्या, माझं काय म्हणणं, गोकुळ भाऊ आजही तयार आहे, आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे, आम्ही देवेंद्र भाऊने आम्हाला जो शब्द दिला आम्ही माघार घेणार आणि गोकुळ भाऊला माघार घेण्याकरता आम्ही त्याला चिडतोय, जिथं असेल तिथं तो 5-10 मिनिटं पोहोचतोय। केलाय त्याला, रिक्वेस्ट केलंय मी त्याला। गोकुळ गीतेंचं म्हणणं मी ठाम आहे, आम्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढावी, कारण की ही काही माझं काय, मी त्यांचा तिसरा भाऊ आहे,
मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. गोकुळ माझ्या शब्दाखीर ऐकेल. गणेश दादा मी रिक्वेस्ट करतो त्यांना, आणि आम्ही गिरीश भाऊचा आणि देवेंद्रजीचा शब्द 100% मानणार आहे. असं कुणाल दराडे असं काय बोलले होते ज्याच्यामुळे त्यांना राग आलेला आहे? ते त्यांना गोकुळ भाऊला कोणीतरी रेकॉर्डिंग पाठवली. गोकुळ भाऊ कोणीतरी रेकॉर्डिंग येते. ज्या पद्धतीने अधिकारवाणीने इथे मी बोल ना. मात्र ते ऐकत हा बोल ना. संताप होण्यावरचे आणखी काही कारणे आहेत. नाही ते नाही, एकमेकाच्या बाप नाही ना काढले पाहिजे ना, आपण बाप नाही काढले पाहिजे ना आपण. आणि काय गोकुळचं आमचं एकच म्हणणं आहे, त्यांच्या घरात 2-2 आमदार आहे. का गोकुळची इच्छा आहे का मामा मागच्या वेळेस गणेश भाऊची काढल्या गेली, तर आज गोकुळ भाऊची इच्छा आहे का तुमच्या घरात 2 आमदार आहे, आमच्या घरात 1 आमदार झाला पाहिजे. असं आपण बघतोय गणेश गीते आता बाहेर येत आहे. संपर्क झालाय का तुमचा? एक मिनिट मागे चला, विनंती मागे जा ना. अरे थांब रे, मी 10 मिनिटात फोन लावतो, थांबा. जरे मोबाईल कोणाचा आहे? थांब रे, डबल जरा. अरे बोलूनच देत नाही ना यार. गणेश भाऊ अक्षय काय मी माझी विड्रॉल घेतोय. भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ती गोकुळ भाऊ गिरीश भाऊंशी बोलतायत. त्यांना शिवीगाळ केली असं ते म्हणतात. ते काहीतरी कुणाल दराडेंनी त्याला काहीतरी बोलला. कुणाल दराडेंनी काल एका तुमचा बाप काढला त्याच्यामुळे उमेदवारीचा अर्थ मागे घेतला जाणार नाही. तुमचं काय मत आहे? हो, कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी. आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. पण मग ही जी काही शिवीगाळ झाली त्या शिवीगाळीनंतर गिरीश महाजनांनी दराडेंना काही दराडवलं नाही का? ते काहीच माहित नाही मला. तुम्ही माघार घेणार? मी माघार घेतो. काय भावना त्यांनी व्यक्त केल्या? तो मला म्हणे ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही. आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावी. म्हणजे ही निवडणूक अटळ आहे. आता तो गिरीश भाऊ आणि ते बोलताय दोघं जण. पण त्यांची भूमिका माघार घेताना भूमिका आहे का माघार घेताना? काय? आपल्याला फोन आला का गिरीश मोदी आणि गिरीश महाजनांची चर्चा झाली का? आता बोलतायत. गोकुळ गीते माघारीला येतील. माघारीला येतील. तेव्हा शेवटच्या या काही मिनिटांमध्ये नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. महायुतीत बंडखोरीचं वादळ आलेलं आहे. कुणाल दराडे यांनी शिवीगाळ केल्यानं गोकुळ गीतेंनी माघार घेण्यास नकार दिलेला आहे. त्यांचे बंधू हे त्यांच्याशी आता फोनवर देखील बोलत होते. गणेश गीते हे मात्र माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत. दरम्यान आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला जो आम्ही शब्द गिरीश महाजनांना दिलेला होता, देवेंद्र फडणवीस यांना दिलेला होता, तो आम्ही पाळणार असल्याचं गणेश गीते यांनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र गोकुळ गीते यांच्याबद्दलचा जो सस्पेन्स आहे तो मात्र कायम असताना अशातच त्यांचे जे दुसरे बंधू आहेत हे देखील त्यांच्याशी फोनवर बोलत होते. या सगळ्या दरम्यान कुणाल दराडे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्यानं आपण माघार घेणार नाही हा त्यांचा पवित्रा ठाम असल्याचं या क्षणापर्यंत पाहायला मिळत आहे. दरम्यान गोकुळ गीते यांच्यासोबत काही वेळापूर्वी ज्यांनी संभाषण केलेलं होतं ते संभाषण नेमकं काय होतं आपण ऐकूया. तू येऊन माघार देऊन टाक. नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे. आपली पक्षाची एकनिष्ठ आहे. मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची? त्यांचा भाऊ मला बोलतो का तू म्हातारा झालाय का? ही काय भाषा आहे का? तुझी नम्रता काय आहे का नाही? माघार हो, समोर उमेदवार जास्त माघार मागता का? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा आणि गणेश दादा माघार देत आहे. तुला माघार द्यायची आता? नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे. मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण
नाही, आपणही गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो. तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? हं. दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार. नाही, पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू ये आणि माघार देऊन टाक. नाही, तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल. मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी काय नाही, करायचं? आपणही पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची. मोठा कालच सांगितलं होतं आपल्याला. मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको. गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी. हॅलो, हॅलो. अखेरच्या मिनिटापर्यंत गोकुळ गीतेंची समजूत काढली जाते. दरम्यान हा जेव्हा फोनवर संवाद साधला गेलेला होता, जी बातचीत झाली होती गोकुळ गीते यांच्यासोबत, त्यानंतर गिरीश महाजन आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये सध्या चर्चा होते आहे. गिरीश महाजन आणि गोकुळ गीते हे एकमेकांशी बोलत असल्याची माहिती त्यांचे बंधू गणेश गीते यांनी दिलेली आहे. गणेश गीते हे माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. माघारीसाठी अवघी काही मिनिटं शिल्लक असताना नाशिकमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. महायुतीमध्ये सध्या नाशिकची ही जागा शिंदे गटाकडे अर्थात शिवसेनेकडे गेल्यानंतर त्यांनी नरेंद्र दडाळे यांना ही उमेदवारी दिली आणि त्यानंतर आता भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलेले होते. यातले आता गणेश गीते हे मात्र अर्ज माघारीसाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत. तर दुसरीकडे कुणाल दराडे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्यानं आपण माघार घेणार नाही असा पवित्र्यावर ठाम असलेले गोकुळ गीते पाहायला मिळत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.